मॉर्निंग तुम्हा सर्वांना. आज आहे संडे. माझ्या डोळ्यांवर झोप झालेली आहे कम्प्लीट. का? कारण की मी रात्री 12:30 वाजता जिम करून आलो आहे आणि काल होता माझा लेग वर्कआउट. पायाकडनं खाली फीलच होत नाही, एवढे लेग्स हेवी गेलेत. तब्बल 2 आठवड्यानंतर लेग वर्कआउट केलेला आहे. माझे डोळे असे माझा चेहरा बघायला आवडत नाहीये. खूप फुगलेलो वाटतोय मी. एवढा वर्कआउट वरून काय फायदाच नाही माझा. आणि याला नेहमीप्रमाणे आज संडे ना, त्याला सुट्टी आणि मला ऑफिस आहे. असला म्हणजे याला सुट्टी आहे त्याचं दुःख नाही मला. हा माझ्यावर ट्रेनवर येणार ना, त्याचं दुःख आहे. जाऊ द्या, हरकत नाही. तर आज संडे, तर आज मला असं वाटतं ऑफिसमध्ये काय यार, मी रोजच बोलतो, काल पण बोललो ऑफिसमध्ये काम नाही लागणार, पण काम लागलंच शेवटी मला. आणि आज काय आता सांगू शकत नाही मी तुम्हाला. संडे ना, असं संडे असल्यावर असं वाटतं अंगात काहीतरी असं काहीतरी करायचं इच्छा असते. म्हणजे काहीतरी वेगळं, असं काहीतरी, असं म्हणजे असं काहीतरी करायची इच्छा होते ना, की काहीतरी संडे असं केल्यासारखं वाटलं पाहिजे मला. असं म्हणजे, आणि गोष्ट म्हणजे अशी ना, करायची ती इच्छा खूप असते संडेला, काय 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 काय. पण कधी जेव्हा तुम्ही कामावर जाता तेव्हा, म्हणजे जेव्हा तुम्ही कामावर जाता तुम्हाला असं वाटतं मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते करायचं, मला हे करायचंय. पण जेव्हा तुम्ही घरी संडेला घरी असता, तुम्ही काय करता माहितीये काय? मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. फक्त झोपतो मी, कायच करत नाही, फक्त झोपतो. आणि नंतर मग 7-8 वाजता रिअलाइज होतं, अरे आपण कायच केलं नाही. मग आपल्याला डोक्यात आठवतं, अरे हे करायचं होतं, अरे बाबा मला ते करायचं होतं, हे ते. आणि याच्यात पूर्ण आठवण्यामध्ये संडे माझा संपतो. त्याच्यामुळे असं कधी कधी वाटतं, घरी असताना असं वाटतं यार ऑफिसला गेलेलं बरं असतं, कारण की तेवढंच वीकेंड मध्ये गर्दी कमी भेटते, तर आपण तो दिवस आपण करूया. आणि वीकेंडला जेव्हा आपल्याला ऑफिस येतं तेव्हा असं वाटतं यार काय यार, सब लोग छुट्टी पे और मैं अकेला काम पे. हे बघा ना, ह्यालाच बघा. हा भाई आता वर्कआउट करणार आहे घरी जाऊन. मला बघून बघून वर्कआउट करायला लागलाय भाई. तेवढं ऍटलीस्ट तेवढं तरी मला असं वाटतं कुठेतरी मी माझं क्रेडिट घेतलं पाहिजे. है ना भाई, देतोयस ना मला क्रेडिट? हा भाई. तुम्ही बघू शकतात, हे संडेला झोपलेले आहेत. बघा ना, मस्त झोपलेले आहेत, काय टेन्शन नाही. आणि मी चाललोय ऑफिसला. म्हणजे कधी कधी असं वाटतं, यांचं जीवन चांगलं की माझं? ऑफकोर्स यार, माझंच चांगलं असणार. यांचं जीवन पण बोलू शकतो रे, ह्यांच्यासाठी यांचं जीवन चांगलं आहे, माझ्यासाठी माझं जीवन पण चांगलंच आहे. काय वाईट असं काही करत नाहीये मी. पण लेट्स सी यार, म्हणजे काय आपण एवढं विचार करतो आणि तेवढं होत नाही कधी कधी, माहिती आहे तुम्हाला. सर, माझं तर खरं सांगू ना, माझं मत असंच असेल की तुम्ही काहीतरी लाईफमध्ये करा. आता हे मी जे करतोय ह्याच्यात मला आनंद भेटतो म्हणून मी हे करतो. ओके, बघा, संडेला प्लॅटफॉर्मवर 1-2 दूर दूरपर्यंत 3 जण आणि हा चौथा मी. हीच गोष्ट मला संडेला आवडते. म्हणून मला इथे जेव्हा येतो ना, म्हणजे जेव्हा मी माझी ट्रेनची जर्नी चालू करतो, तर असं वाटतं यार अशीच जर्नी राहू दे पुढे पर्यंत. पण मला माहितीये उद्या मंडे असणार आणि उद्या मला आहे नाईट शिफ्ट. त्यामुळे मी तर मस्तपैकी झोपणार आणि मग नाईटला गर्दी एवढी तर म्हणजे एवढी नसते जेवढी संडेला गर्दी सकाळी असते. ऑफकोर्स सगळ्या तुम्हाला माहितीच असेल. पण चांगलं आहे यार, इथे आल्यावर कळतं की यार तुम्हाला पुढे जायचंय नाही जायचंय, बस बाकी काय नाही. जे लोक संडेला सकाळी ट्रॅव्हल करत नाही ना, त्यांच्यासाठी हा ब्लॉग असेल. आणि बघू शकता गाडीमध्ये ऑलमोस्ट फ्री आहे आणि मी इथे मस्तपैकी बसलेलो आहे. आताच वाटतं मी थोडं झोपून घेऊ, पण मला असं माहिती आहे मला झोप येणार नाही. थोड्या वेळानंतर फक्त डुलकी डुलकी लागणार, कारण की गाडी एवढी खाली ना, पूर्ण पाय पसरून मी झोपू शकतो. पण असा झोपलो की मी उठेल की नाही दादाला मला माहित नाही. इट्स बेटर, त्यामुळे जेवढे डोळे झाकत झाकत उठेल तेवढंच बरं. म्हणजे एवढी एम्प्टी लाईफ आहे ना सकाळ सकाळची, तुम्हाला बरंच काय शिकवते माहिती आहे मित्रांनो. जसं मला आता असं वाटतं, मी त्या लोकांना मिस करतो जे इथे पूर्ण, मी इथे कुठेतरी उभा असतो, म्हणजे पाठी या या बाजूला इथे कुठेतरी, यामध्ये कुठे असं उभा असतो, या म्हणजे असं पॅसेज आहे तिथे, कधी दरवाजाच्या बाजूला लटकलेला असतो. कसं ना, म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यात भरपूर लोक असतात तेव्हा तुम्हाला म्हणजे हे असतं, म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यात भरपूर लोक असतात तेव्हा तुम्हाला वाटतं यार नको यार, मला नको, मला थोडेच लोक हवेत, मला थोडेच लोक हवेत. आणि जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये कोणच नसतं, हे 3-4 लोक जे एकमेकांकडे बघत पण नाही,
तेव्हा असं वाटतं यार तीच माणसं बरी, ऍटलिस्ट आपण न काय विचारते आपल्याला मदतीसाठी पुढे यायच्या, हाय हवं रे विचारायच्या, जेवलास की नाही, काय करतोस, कसा आहेस. हीच आहे रे मुंबईची लाईफ, आणि लोकल लाईफ मुंबईची हीच आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात म्हणजे एक अननोन पर्सन येतो आणि तुम्हाला विचारतो तुमच्याबद्दल आउट ऑफ नो वेअर. तो पण तिकडे ऑफिसमध्ये त्रासलेला असेल, मीही माझ्या ऑफिसमध्ये त्रासलेला असेल, पण आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तो त्रास विसरून आपण एकमेकांना बद्दल विचारतो कसे आहेत, काय आहे. आज आता इकडे संडे मध्ये सगळेजण आपापल्या मोबाईल मध्ये आहेत, सगळेजण ऑलमोस्ट झोपतात आहे, एक एक कोणा पकडलाय सगळ्यांनी, मी पण पकडलाय. पण मी बघतोय ना, म्हणजे पूर्ण डब्यात मला मोजून 5 ते 6 लोक आहेत. मी असं बघतोय कोणच एकमेकांकडे बघत नाहीये. मी मोबाईल काढून बघतो तरी सगळेजण आपापल्या धुंदीत झोपून जातात आहेत. आणि हीच जर गोष्ट काल परवा जर असती, मी सांगतो तिकडून गेट पासून ते इथपर्यंत येईपर्यंत सीट पर्यंत असं मला आतापर्यंत 15 ते 20 माणसांनी विचारलं असतं. भारी आहे, चांगलं आहे. म्हणजे की असं नाही बोलत मला हे मस्त बसायला बसून जातं ते चांगलं चांगलं आहे, पण ती पण गोष्ट चांगली, आणि त्या गोष्टीची मजा तेव्हाच कळते जेव्हा तुमच्या आयुष्यात हे असं येतं. असो, आता आज ऑफिस आहे, आज ऑफिसला जाणार, तिकडनं निघणार, आणि आज माझी जिम बंद आहे, तर मे बी मला असं वाटतं मी काहीतरी करेल नाही करेल माहित नाही. पण ठीक आहे, आज ऍटलीस्ट जाताना मी विचार करेल की ऍटलीस्ट वॉकिंग जाईल, म्हणजे जेणेकरून माझ्या वर्कआउट थोडा तरी होईल, है की नाही? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या नंतर माझे काही सेल्फ थॉट्स आहेत, ते मी माझ्या व्हिडिओच्या एंडिंगला टाकणार आहे. तर आजचा माझा व्लॉग संडेचा हा संपलेला आहे, पण माझे सेल्फ थॉट्स तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही ऐकू शकतात. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि तुम्ही बघू शकतात गाडीत कोणच नाही. मी एकटाच आहे गाडीत, ऑलमोस्ट लोन फील वाला बंद आहे. तर मला एक गोष्ट सांगायची वाटली तुम्हाला, कारण की जेव्हा गाडीत भरपूर जण असतात तेव्हा असं वाटतं यार गाडीत का एवढी जण आहेत, आणि जेव्हा गाडीत कोण नसते, जेव्हा तुम्ही एकटे असतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं यार तीच लोक बरी होती. तसंच माझं आयुष्यात आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात पहिले भरपूर लोक होती, म्हणजे काही लोक, भरपूर म्हणजे बोलायची होती, काही लोक अशी होती की तुमची काळजी घेत होती, तुमच्या सोबत होती, तुमची न काही अपेक्षा करता परतफेडीची तुम्हाला ती मदत करत होती वेळोवेळी. आणि आपण त्यावेळी त्या लोकांना ना कधी भाव दिला नाही, तर कधी त्यांना अप्रिशिएट नाही केलं, आणि आपण त्या लोकांच्या पाठी धावलो जी लोक आपल्यासोबत कधीच नव्हती. आणि अशा लोकांची जाणीव ना तुम्हाला तेव्हा कळते जेव्हा ही लोक तुमच्या आयुष्यातून निघतात, आणि तुम्हाला आठवण येते तेव्हा ती लोक खूप दूर निघून गेलेली असतात, परत येण्याची अपेक्षा सुद्धा नसते. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल जे तुमची काळजी घेण्यात असेल, किंवा तुमच्या सोबत आहे पण तुम्ही त्यांना नाही, सोबत असून सुद्धा तुम्ही त्यांना नसल्यासारखं ट्रीट करता. तर अशा लोकांना तुम्ही गमवू नका, तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या सोबत ठेवा. नाहीतर दिसतंय ना, ही मुंबईची लोकल जशी एकटी धावते संडेच्या वेळी सकाळी, तसंच तुमचं आयुष्यही धावतं. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.